29 महापालिका आयुक्त आणि MMRDAच्या सर्व संस्थांची बैठक झाली आहे। खड्डे, विद्युत तारा आणि सगळ्यावर चर्चा झाल्याची माहिती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। चाकण MIDC बाबत युद्ध पातळीवर दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चाकण तळेगावच्या उद्योजकांचा प्रश्न मार्गी लागणार असं शिंदेंनी सांगितलंय। प्रत्येक महापालिकेच्या आयुक्ताने आपापल्या विभागामधले रस्त्यावरचे खड्डे असतील, फुटपाथची झाकणं असतील, मॅनहोलची झाकणं असतील, त्याचबरोबर विद्युत तारा असतील, या सगळ्यावर एक चर्चा झाली आणि गणपतीच्या आगमनापूर्वी हे सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याचा विश्वास त्यांनी मला दिलाय। उद्योजकांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचं सोल्युशन त्यांना दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आणि जिल्हाधिकारी दुडी यांना या दोन्ही ज्या कमिट्या केलेल्या आहेत त्याचं प्रमुख केलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी देखील तो विषय गांभीर्याने घेतलेला आहे आणि त्यामुळे चाकण तळेगावच्या उद्योजकांचा प्रश्न देखील मार्गी लागेल आणि त्यांना देखील दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं जाईल। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत समस्यांनी डोकं वर काढलंय का असा सवाल उपस्थित होतोय। बारामतीकरांचं पवार कुटुंबियांना खुलं पत्र पाहायला मिळतंय। विकास कामं, वाढती गुन्हेगारी याकडे लक्ष द्या असं बारामतीकर म्हणतायत। शरद पवार आणि सुनेत्रा पवारांच्या नावे बारामतीकरांनी हे आवाहन केलंय। अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाल्याचं पत्र आता बारामतीकरांनी पवार कुटुंबियांना दिलंय।